नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे। आजचा व्हिडिओ हा आरंभ सिरीजचा सेकंड व्हिडिओ असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 5 कॉलेज कव्हर करणार आहोत। सर, हे तुम्ही कॉलेज कव्हर करताना कुठल्या सिक्वेन्सने करताय? तर मी हे सिरियल व नंबर जो दिला आहे, सीईटी सेलने प्रत्येक कॉलेजला एक सिरियल नंबर दिला आहे, तर सिरियल नंबर वाईज आपण कॉलेज कव्हर करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये जे 5 कॉलेजेस आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले 5 कॉलेजेस आहेत। तर सुरू करू आपण बीजेएमसी पुणे पासून। तर बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे, जे की पुणेमध्ये स्टेशन सेंट्रलाइज लोकेशनला स्थित आहे, पुणे स्टेशन जवळ। साधारणतः एस्टॅब्लिशमेंट इयर 1964 आहे। 250 सीट्स आहेत। हॉस्पिटल जे अटॅच आहे त्याचं नाव ससून हॉस्पिटल आहे। 1296 बेडेड हॉस्पिटल आहे। पीजी डिपार्टमेंट 21 आहे। 213 पीजी सीट्स आहे। हॉस्टेल 4.5 वर्षासाठी अवेलेबल आहे आणि ओपीडी जे आहे ते 2000 आहे। साधारणतः बीजे मेडिकल कॉलेज हे मेडिकल कॉलेज महाराष्ट्रातून पहिल्या 2-3 नंबरवर येणारं कॉलेज आहे। महाराष्ट्रातले जे विद्यार्थी ज्यांना केएम मिळत नाही, अशा भरपूर विद्यार्थ्यांचा सेकंड ऑप्शन बीजे असतो आणि भरपूर विद्यार्थी ज्यांना एम्स मिळत नाही आणि पुण्यात शिकायचं, अशा सर्वांचा पहिला ऑप्शन सुद्धा बीजे असतो। तर बीजे मेडिकल महाराष्ट्रातल्या पहिल्या 2-3 कॉलेजेसमध्ये येणारं कॉलेज आहे। त्यानंतर दुसऱ्या नंबरचं आजचं कॉलेज आहे डॉक्टर व्हीएम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर। हे पण भरपूर जुनं कॉलेज आहे, सोलापूरला स्थित आहे। 1963चं एस्टॅब्लिशमेंट आहे। 200 सीट्स आहेत। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अटॅच्ड आहे। 733 बेडेड हॉस्पिटल आहे। 19 पीजी डिपार्टमेंट आहेत। 91 पीजीच्या सीट्स आहेत। हॉस्टेल मागच्या वर्षी थोडा प्रॉब्लेम होता, रिन्युएशनला गेलो होतो, अवेलेबल नव्हतं, पण यावर्षी कदाचित सर्वांना हॉस्टेल अवेलेबल होऊन जाईल। काउन्सिलिंगच्या आधी काय त्यांच्या नोटिसेस येतात त्याच्यावरून आपण सगळं फ्री पेड ग्रुपमध्ये ते सगळं विद्यार्थ्यांना गाईड करू। साधारणतः ओपीडी 1750 आहे। सोलापूर आणि मिरज हे पण खूप चांगले ऑप्शन्स म्हणजे मेडिकल कॉलेजसाठी अवेलेबल आहे। सोबतच मी या कॉलेजेसचे कट ऑफ जे आहेत, जेव्हा जेव्हा त्या कॉलेजचे मी डिटेल्स देत आहे तेव्हा तेव्हा स्क्रीनवर त्या कॉलेजचे कट ऑफ ऑल इंडिया रँक वाईज तुम्हाला दिसतील। जेव्हा स्टेट रँक येतील त्या स्टेट रँक वाईज कट ऑफ आपण परत एकदा रिवाइज करू। त्यानंतरचं महत्वाचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज। मिरजेचं कॉलेज सोलापूरच्या कॉलेजच्या 1 वर्ष जुनं कॉलेज आहे। 1962चं एस्टॅब्लिशमेंट आहे। 200 जागा साधारणतः एमबीबीएस साठी आहे। गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल अटॅच्ड आहे, जिल्हा रुग्णालय। 300 बेडेड हॉस्पिटल आहे, 320 बेडेड। 20 पीजी डिपार्टमेंट आहे। 96 पीजीच्या सीट्स आहे। हॉस्टेल 4 वर्षासाठी अवेलेबल आहे। पेशंट काउंट जो आहे तो 600 आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोल्हापूरचं कॉलेजच्या आधी आपण धुळेचं घेऊ, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले 4 आणि एक धुळेचं कॉलेज। तर धुळ्याचं एक कॉलेज आहे श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे। साधारणतः 1988चं एस्टॅब्लिशमेंट आहे। 150 बेडेड 150 एमबीबीएसच्या सीट्स आहे। गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल अटॅच्ड आहे। 120 बेडेड हॉस्पिटल आहे। 14 पीजी डिपार्टमेंट आहे। 56 पीजीच्या सीट्स आहे। हॉस्टेल फॅसिलिटी 4.5 वर्षासाठी आहे आणि पेशंट काउंट जो आहे तो अप्रॉक्स 1000 आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, जे राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या नावाने प्रसिद्ध आहे। 2001चे एस्टॅब्लिशमेंट आहे। 150 सीट्स आहे। छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल अटॅच्ड आहे। 665 बेडेड हॉस्पिटल आहे। 19 पीजी डिपार्टमेंट अवेलेबल आहे। 74 पीजीच्या सीट्स आहे। हॉस्टेल 4 वर्षासाठी अवेलेबल आहे आणि सीट्स ज्या आहे त्या साधारणतः ओपीडी जी आहे ती 800 ते 900च्या दरम्यान अप्रॉक्स व्हॅरी करते। असे हे आजचे 5 महत्वाचे कॉलेजेस होते। याच्यानंतरचे पुढील कॉलेजेस पुढील एपिसोडमध्ये किंवा पुढील सिरीजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। त्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। या सिरीजमध्ये महाराष्ट्रातील सर्व कॉलेज आपण कव्हर करणार आहोत, सोबत त्यांच्या ऑल इंडिया रँक वाईज कट ऑफ पण आपण विद्यार्थी आणि पालकांना सांगणार आहोत। धन्यवाद।